इचलकरंजी शहरातील कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना करारानुसार पगार मिळत नव्हता। त्यामुळे आज सकाळी अचानक सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं। त्यानंतर ठेकेदाराला जाग आली। 3 तासाच्या आंदोलनानंतर ठेकेदारानं ठरलेला पगार दिला। त्यानंतर इचलकरंजीत कचरा उठावाचं काम पूर्ववत सुरू झालं। इचलकरंजी महापालिकेनं शहरातील कचरा उठावासाठी घंटागाडीचा ठेका दिलाय। या सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळत नाही किंवा अन्य कोणत्याही सुविधा मिळत नाहीत। त्यामुळे 15 दिवसांपूर्वी या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या दारात उपोषण केलं होतं। त्यावेळी प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आत पगार देणं, मागील पगाराच्या फरकाची रक्कम देणं असे निर्णय झाले होते। पण करारानुसार जून महिन्याचा पगार मिळाला नाही, तसंच फरकाची रक्कमही मिळाली नाही। त्यामुळे आज सकाळी अचानक सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवलं। ठरल्यानुसार पगार मिळाल्याशिवाय काम सुरू करणार नाही असा निर्धार करण्यात आला। दरम्यान इचलकरंजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कामगार नेते ए.बी. पाटील यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली। तसंच संबंधित ठेकेदाराकडून वाढवून पगार देण्यात आला। शिवाय पगार फरकाची रक्कम सोमवारी देण्याचं आश्वासन दिलं। अखेर 3 तासांच्या आंदोलनानंतर इचलकरंजीत कचरा उठावाचं काम पूर्ववत सुरू झालं।